मंडळी 2022 मध्ये भारतीय लष्करात दाखल झालेल्या अग्निवीरांची पहिली तुकडी यावर्षी सेवा कालावधी पूर्ण करतेय। त्यामुळे हजारो अग्निवीरांच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत आणि याच दरम्यान भारतीय लष्कराने अग्निवीरांना कायमस्वरूपी सैनिक बनवण्याच्या प्रक्रियेत काही नवे मापदंड लागू केलेत। हे मापदंड सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। या मापदंडातला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे अग्निवीरांना परमनंट व्हायचं असेल तर लग्न विसरावं लागणार आहे, कारण नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अग्निवीर अविवाहित असणं बंधनकारक आहे। या काळात जर कोणी लग्न केलं तर तो थेट कायमस्वरूपीच्या सेवेसाठी अपात्र ठरणार आहे। इतकंच नाही तर 4 वर्षाचा सेवा कालावधी संपल्यानंतरही लगेच लग्न करण्याची परवानगी त्यांना दिली जाणार नाही। नियमांची पायमल्ली झाल्यास निवड प्रक्रियेतून थेट बाहेर काढण्यात येईल आणि महत्त्वाचं म्हणजे एकूण अग्निवीरांपैकी केवळ 25% उमेदवारांनाच कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे। या नियमांवर सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचंही मत समोर आलं आहे। त्यांच्या मते अग्निवीरांची भरती साधारणपणे 21 वर्षांपर्यंत होते आणि 25व्या वर्षी त्यांचा सेवा कालावधी पूर्ण होतो। त्यामुळे अंतिम निवड होईपर्यंत लष्कराची शिस्त आणि नियम पाळणं अत्यावश्यक आहे। पण अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचा नियम लागू केल्यामुळे अनेक अग्निवीरांसमोर आता नवा पेच निर्माण झालाय।